हॅलो फ्रेंड, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं उशिरापर्यंत मी ड्रेस शिवलेला आहे. तर मी ते ड्रेस घातलेला आहे आणि चार्वीने माझा मेकअप केलेला आहे आणि हेअरस्टाईल देखील तिनेच केलेलं आहे. तर लेकीने मेकअप केला, हेअरस्टाईल केली म्हणून म्हटलं थोडंसं आपण पण शूट करूयात आणि या पद्धतीने मी करत होते आणि खूप खुश होती. तर आता इथे ओवी, चार्वी आणि मिस्टर आम्ही जाण्यासाठी निघालो आहोत. तर कुठे, तर मिस्टरांच्या बहिणीच्या मुलाच्या आज हळदी आहेत. तर तिकडेच जाण्यासाठी निघालो आहोत आणि त्यानंतर आम्हाला गावाला देखील जायचं आहे, कारण की दुसऱ्या दिवशी लगेचच मतदान होतं. तर 2 दिवस मला गावालाच राहायचं होतं. म्हटलं पहिले हळद लावूयात आणि नंतर मग गावाला जाऊयात. तरी ते आम्ही गेलो तर हळद जस्ट अशी लावायला सुरुवात होणारच होती, तोपर्यंत आम्ही पोचलो होतो. त्यानंतर मग सगळ्यांनी इथे नवरदेवाची आरती केलेली आहे आणि चारवी ओवी देखील इथे बसलेल्या होत्या मागच्या बाजूला. त्यानंतर हळद लावण्यासाठी मी आणि मिस्टर आम्ही दोघं देखील बरोबरच गेलो आणि दोघांनी नवरदेवाला हळद इथे लावलेली आहे. चार्वी आणि ओवी जेवायला गेल्या होत्या, तर त्यांची हळद लावायची बाकी होती. तर त्याच इथे आता आलेल्या आहेत हळद लावण्यासाठी. तर दोघी पण म्हटलं एकत्रच लावा आणि एकत्र मग फोटोसुद्धा घेता येतात. तर इथे चार्वी आणि ओवी देखील हळद लावून घेत आहेत. तर आता आम्हाला ना लगेचच गावाला जायचं होतं. तर म्हटलं हळदीचा कार्यक्रम आपण करून जाऊयात आणि मग मिस्टरांना पुन्हा परत यायचं होतं आणि लग्नाला देखील आम्हाला जायला मिळणार नव्हतं, म्हणून आम्ही इथे थांबलो बराच वेळ. तर जवळजवळ 2:30 वाजले होते. नवरदेवाला मुंडवलं इथं बांधण्यासाठी घेतलेले आहेत आणि हळद लावायला सुरुवात झाली होती 12:30 वाजता. तर 2 तास नवरदेव इथेच मांडवामध्ये होता आणि त्याने चार्वी आणि ओवीला देखील हळद लावलेली आहे. त्यानंतर मग आम्ही सर्वांनी फोटो खिचलेले आहेत. तर तेच मी इथे अपलोड केलेले आहेत फोटो. इथे माझी पुतणी आहे, तर रुपाली तिच्याबरोबरच चार्वी ओवीने भरपूर असे फोटो काढलेले आहेत. फोटो काढून झाल्यानंतर मिस्टर मला म्हणाले चल जेवायला आणि आम्ही दोघं जेवायला गेलो. तर मग चार्वी ओवीला देखील आम्ही आमच्याबरोबर घेतलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही पण आमच्याबरोबर थोडं खा. तर त्यांनी पण मग थोडं थोडं खाल्लं पुन्हा आमच्याबरोबर आणि हे जे वडे होते ना, तर ते चार्वीला भरपूरच आवडले होते. तर तेच खाण्यासाठी ती बसली होती आणि जेवण पण छान होतं. तर माझ्या सासूबाई आहेत, त्यांच्या ह्या तिघी बहिणी आहेत. तर त्यांच्याशी गप्पा मारत बसले होते आणि मग वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. तर 4:30 वाजता जवळजवळ मी गावाला जाण्यासाठी निघाली आणि कशाळेमध्ये पण मग थोडंफार साहित्य आम्हाला घ्यायचं होतं, कारण पोलिसांचं आणि जे बूथवर असतात त्यांचं जेवण करावं लागतं त्यासाठी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा.